नमस्कार मंडळी, मी जान्हवी वाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. माझे काही विचार आपल्यासमोर मांडण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे. बघा पटतायत का ते? आवडले तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यात शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे भेट. लग्नकार्यात देण्याघेण्यावरून भांडणं होतात असं अनेकदा ऐकलं होतं. काही दिवसांपूर्वी एका लग्नात त्याचा प्रत्यक्ष अनुभवही घेतला. फरक इतकाच होता की नेहमी वधूपक्ष आणि वरपक्ष यांच्यात देण्याघेण्यावरून भांडणं होतात, पण हे भांडण फक्त वधूपक्षातच होतं. म्हणजे मुलीच्या आई आणि काकू यांच्यातलं भांडण. मुलीच्या काकूने आईला सांगितलं होतं की तुला जे काही द्यायचं आहे ते तुझ्या लेकीला, जावयाला आणि त्यांच्या नातेवाईकांना दे. व्याही विहिणी नवीन नाती जुळणार आहेत, तेव्हा त्यांचा मानपान करणं महत्त्वाचं. आपण घरचेच आहोत, आम्हाला काहीही देण्याच्या भानगडीत पडू नकोस. पण तरीही मुलीच्या आईने भेट दिलीच. हे पाहून भांडण सुरू झालं होतं. एकमेकांना भेटवस्तू देण्याचं कारण काय असावं? एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा तो एक मार्ग आहे. त्यावरून भांडणं का व्हावीत? भेटवस्तू घेण्यात आनंद असतो, तसाच तो देण्यातही असतो. लहान मुलांनाच नव्हे तर अगदी आजी आजोबांनाही प्रेमाने कोणी काही दिलं तर आनंदच होतो. त्यांचं आयुष्य जगून झालेलं असलं तरीही कोणीतरी आपली त्या निमित्ताने आठवण काढली, ही भावना सर्वांनाच सुखावते. ती भेटवस्तू आवडली किंवा नाही आवडली हा नंतरचा भाग झाला, पण सुरुवातीची आणि स्वाभाविक प्रतिक्रिया तर आनंद देणारीच असते. तसंच जो कोणी भेटवस्तू देत असतो त्यालाही देण्यातला आनंद मिळत असतो. एकमेकांना अशा भेटवस्तू वारंवार देऊन आपसातलं प्रेम नक्कीच वाढू शकतं, पण त्यासाठी देणारा आणि घेणारा दोघांनाही एकमेकांच्या भावनांची आदर करता यायला हवा. काय दिलं हे महत्त्वाचं नसून आपल्याला काही द्यावंसं वाटलं म्हणून त्या व्यक्तीचा आदर करता यायला हवा. प्रत्येक वेळेला भेटवस्तू देणाऱ्या व्यक्तीच्या आणि आपल्या आवडी जुळणं शक्य नसतं, पण त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम आहे याची प्रचिती येतेच ना. कोणी आपल्याला दिलेली भेटवस्तू आवडली नाही म्हणून तीच वस्तू आणखी कोणाला तरी देऊन टाकणं हा प्रकार फारच वाईट आहे. कोणतीही वस्तू आपल्याला आयुष्यभर पुरणार नसते, तर मग ज्या व्यक्तीने आपल्याला ती वस्तू दिली आहे ती आवडली नाही तरी त्याच्या मनाचा विचार करून ती वस्तू वापरणं आपल्याला अगदीच अशक्य असते का? आपणही कधी कोणाला काही भेटवस्तू देत असतो आणि त्या व्यक्तीने आपला विचार न करता कोणाला तरी ती वस्तू देऊन टाकली तर कुठेतरी मन दुखावतेच. कोणी एखादी भेट दिली तर लगेचच त्याला रिटर्न गिफ्ट द्यायला हवं असं मला अजिबात वाटत नाही. कारण नंतर अशा अनेक संधी येतात की जेव्हा आपणही त्यांना भेटवस्तू देऊन आपल्यातली प्रेमाची वीण घट्ट करू शकतो. कोणालाही भेटवस्तू देताना आणि घेताना परतफेडीची भावना असू नये असंच मला वाटतं, कारण काही वेळेला त्यांच्या ऋणात राहण्यातच मोठं सुख असतं. भेटवस्तू कशी असावी याचा विचार करू लागले आणि मला मिळालेल्या सर्वात मोठ्या भेटीची जाणीव झाली. ती भेट देणाऱ्याच्या ऋणात मी अगदी जन्मभर राहणार आहे. ती सर्वात मोठी भेट म्हणजे मला मिळालेला माणसाचा जन्म. मी हातीपायी धड आहे, चांगल्या घरात लहानाची मोठी झाले, लग्नानंतरही चांगलीच माणसे मला मिळाली, चांगले संस्कार, चांगले विचार, ही यादी खूप मोठी आहे. या सर्व भेटी मला देवाने दिल्या. माझा प्रत्येक श्वास देखील तो मला देतोय. त्याला मी काय रिटर्न गिफ्ट देऊ? ते तर माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. मला त्याच्या ऋणातच राहायला आवडेल. आपण जसं कोणाच्या घरी जाताना रिकाम्या हाताने जात नाही, तसंच देवाच्या घरी जातानाही छोटीशी रिटर्न गिफ्ट नेता यावी म्हणून काहीतरी भरीव करता यायला हवं. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू देतो तेव्हा काही आपण त्यांच्या आयुष्याला पुरणार नसतो, पण तरीही थोडंसं का होईना देण्याचं समाधान आपल्याला मिळतं. तसंच देवाकडे जाताना सत्कर्माची शिदोरी आपल्याबरोबर असावी असं मात्र नक्की वाटतं. धन्यवाद.